विषयी विसर पडिला निशेष
विषयी विसर पडला
विषयी विसर पडिला निशेष, विषयी विसर पडला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे, लाभाची असोसे पुढे चाली मना, लाभाची असोसे पुढे चाली मना, धनाचा कृपणा लोभ जैसा, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे, तुका म्हणे गंगा सागर संगमी, तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला से विठ्ठल.
नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा अपार ममुपा पांडुरंगा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला. नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा. मंगल भावन सब जग जानी करहु प्रणाम चोरी युग पानी. पवन तनय भक्तन हितकार हृदय विराजत आवोग निहारी. प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूं प्रणाम. कभी तुम्हें भूलूं नहीं मेरे प्रियतम राम. थोडं त्याला व्यवस्थित करून घे. माईक थोडा लांब ठेवतो. विषयी विसर पडिला निशेष. अंगी ब्रह्मरस ठसावला. माझी मज झाली अनावर वाचा. छंद या नामाचा घेतला से. प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमान जगद्गुरू जगद्वंदनीय महाराष्ट्रभूषण वैराग्यमूर्ती तुकोबाराय यांचा हा 4 कडव्याचा पारमार्थिक जीवनामध्ये प्राप्त झालेला अनुभव आहे. आणि त्या अनुभवाचा महाराज या अभंगामध्ये अनुवाद करतायत. विठ्ठल विठ्ठल. परमार्थ पथावर ज्यावेळेला आपण चालू लागतो त्यावेळेला जीवनामध्ये काही अनुभूती येणं फार गरजेचं आहे. कारण कुठलाही एखादा आजार असला त्याच्यावर आपण औषध घेत असलो तर त्या औषधाचं काही फल आहे का, नाहीतर त्याचा उपयोग काय. तसंच हे एक जालिम औषध हे जे भवरोगाचे औषध. जन्मजरा तुटे व्याध अनिक काही नव्हे बाध. करील वध षडवर्गा सावळे रूपल्यावे डोळा. 6 मेळा पदर लागोने दिखळा. नाम मंत्रमाळा विष्णू सहस्त्र. या ठिकाणी जे आपण औषध घेत आहोत, औषध म्हणजे परमार्थ. प्रत्येक युगपरत्वे परमार्थाच्या साधना भिन्न भिन्न होत्या. पण प्रत्येक युगामध्ये जशा जशा साधना असतील त्या साधनेनं त्यांनी भगवंताला प्राप्त करून घेतलेलं आहे. जसं सत्ययुग आहे, कृतयुग सब जोगी विज्ञानी. सत्ययुगामध्ये सगळे माणसं योगी होते, अर्थात उच्च दर्जाचे होते, ज्ञानी होते. करी हरी ध्यान
तरई भव प्राणी. भगवत ध्यान करायचे आणि ध्यानानं स्वस्वरूपाची प्राप्ती करून घेत होते. त्रेता विविध यज्ञ नर करही, म्हणजे सत्ययुगातली परमार्थाची जी साधना आहे ती वेगळी, त्रेतायुगामधली साधना वेगळी. त्रेतायुगामध्ये अश्वमेधासारखे यज्ञ करायचे. विविध यज्ञ नर करही, प्रभुई समर्पित कर्म भवतरही. संपूर्ण केलेलं जे यज्ञ आहे त्याच्यातून कुठल्याही प्रकारचा आपल्यासाठी ते संकल्प सोडत नव्हते. जसं आपण सत्यनारायण केलं म्हणजे आपल्यासाठी मागून घेतो. अस्माकं सकल कुटुंबानां यह जन्मनि जन्मांतरेषु क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य, हे सगळं आपण मागून घेतो. तसं ते यज्ञाचं संपूर्ण पुण्य भगवत चरणारविंदी समर्पित करे. प्रभुई समर्पी कर्म भवतरही, म्हणून ते पापपुण्यातीत अशा प्रकारचे व्हायचे. एवढं मोठं पुण्य करून सुद्धा ते स्वतःकडं त्याचं काही फल आपल्याला प्राप्त व्हावं, स्वर्गाधिक प्राप्त व्हावं असं ते म्हणत नव्हतं. त्यामुळं त्यांचाही उद्धार होत होता. द्वापर करी रघुपती पद पूजा, नर भवतरही उपाय न दूजा. द्वापर युगामध्ये षोडशोपचारे भगवंताचं पूजन करावं. जो काही भगवंताचा विग्रह आहे त्या विग्रहाला सगळ्या प्रकारचे 6-16 प्रकारचे साधना सांगितले, उपचार सांगितलेले. स्नानन, गंधाक्षता वगैरे सगळं, वस्त्र परिधान करणं, चांगल्या प्रकारचे धूत वस्त्र, रोज एकच ड्रेस महिना नाही, चांगल्या प्रकारचे फूल आणणं, भारीतला चंदन वापरणं, मलयागिरीसारखा चंदन वापरणं की जे नुसतं आपण घासला की पूर्ण गल्लीला कळायला पाहिजे की चंदन आहे. इतका उच्च दर्जाची सगळी पूजा राहायची. खूप प्रेमानं पूजन राहायचं त्यावेळेला. आणि पूजन करून मी पूजा करतोय, मी कोणीतरी एखादा चांगल्या प्रकारची पूजा करणार आहे असं भाव ठेवायचा नाही. ज्यांची आपण पूजा करत आहोत तोच भगवान सगळीकडे व्याप्त आहे, मी काही त्यापासून वेगळा नाही, अशा भावनेनं द्वापारयुगातला परमार्थ होता. आणि कलयुग केवळ हरिगुण गाहा. कलियुगामध्ये फक्त भगवंताचं नाम आहे अत्यंत प्रेमाने. सब भरोस तज जे भज रामहि, प्रेम सहित गाव गुण ग्रामहि. सोई भवतर कछु संशय नाही, नाम प्रताप प्रगट कलिमाही. प्रेम सहित गाव गुण ग्रामही. प्रेमानं नामस्मरण करायचं. मग तुम्ही राम राम म्हणा, जय श्रीराम म्हणा, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, किंवा रामकृष्ण हरी, विठ्ठला केशवा माधवा मुकुंदा मुरारी, जे काही तुम्हाला म्हणता येत असेल ते अत्यंत प्रेमानं म्हणायचं. तसंच जगद्गुरु तुकोबारांनी जी साधना केली ती नामसाधना केलेली आहे. आणि त्या नामसाधनेपासून महाराजांना जो अनुभव प्राप्त झाला तो अनुभव यामध्ये सांगतायत की या नामसाधनेनं जे आपल्याला नरकात घालणारे जे विषय आहेत, विषय भोग हे आपल्याला नरकात घालणारे, विषय भोग हे विषापेक्षा वाईट आहेत. हे पंचविषयाचे जे भोग आहेत ना ते विष एकदा परवडलं, विष एकदा आणि मरण, पण पुन्हा मरण विषयाचे नाही. विष माणसाला एकदा मारतं, पण विषय हे माणसाला किती जन्म घ्यायला लावतील त्याचा काही नेम नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि तुकोबाराने जे नामस्मरण केलं, मोठ्या प्रेमानं नामस्मरण केलं, महाराजांचं जे जीवनचरित्र आहे ते तुम्हाला आम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे.
तुकोबाराय जर एकदा सकाळी विणा लावून जर भामचंद्र डोंगरा भोरड्या डोंगर तिकडे जायचे कधी महाराज, तर घरी साधन सांगतसुद्धा नव्हते की मी कोणत्या डोंगरावर चाललो, आणि खूप भजन करायचे. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाचे, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत, न कळे दिवस की राती, अखंड लागली से ज्योती, आनंद लहरीची गती, वर्णुमी किती तया सुखा, तुझ लागली सकळ चिंता, राखणे लागे वाकडे जाता, पुढती निरवीची संता, नव्हे विसंबता धीर तुझ, नकळे दिवस की राती. एवढं महाराज प्रेमानं भजन करत होते, आपल्या देहगेहाला विसरून गेले होते. आपण कुठे आहोत याचंही त्यांना भान नव्हतं. कैसे माझ्या गुणी झाले, देशकाला ते विसरले, कीर्तनी सुखी झाले आपण पाची. आणि अशा उच्च दर्जाचा महाराजांनी परमार्थ केल्यामुळं ते म्हणतात की मला जे प्रतिबंध करणारे नरकात घालणारे जे विषय आहेत त्या विषयांचा मला निश्शेष विसर पडला, म्हणजे शेषसुद्धा शिल्लक राहिला नाही. मग विषयांचा विसर हा माणसाला 2-3 कारणानं सुद्धा पडत असतो. कधी कधी माणसाला झोपेत सुद्धा विषयांचा विसर पडतो. झोप लागली की कुठलेच विषय नसतात, त्याच्यात सुद्धा माणसाला विषयाचा विसर पडतो. कधी कधी रेल्वेमध्ये जास्त गर्दी असली तर भांडणं होतात छोट्या मोठ्या कारणावर, होतात भांडणं. आम्ही एकदा प्रवास करत होतो तर 10-10:30 वाजता आमच्या गप्पा चालल्या होत्या. पलीकडला एक वर याच्यावर झोपलेला, काय म्हणतात त्यांना, हां, त्याच्यावर झोपलेला तो माणूस, तो म्हणला अहो जरा हळूहळू बोला ना, आम्हाला झोपेमध्ये काय होतो, डिस्टर्ब होतो, व्यत्यय येतो झोपेमध्ये. तर आम्ही काही नाही, आम्ही शांत झालो असतो, हळू बोलतो. आमच्यात एक जो पाहुणा होता तो जरा गरम स्वभावाचा होता. त्याने उठलं की त्याची गळाला धरलं, खालीच ओढलं त्याला. मोठा आला म्हणले झोपणार. अजून 10-10:15 वाजले नाही तर चालला आम्हाला शहाणपणा शिकवायला. मग सुरू झाले वादे वाद भयम, तो त्याला बोलतो, तो त्याला बोलतो, आणि मग बोलायला लागल्यानंतर मग एखाद्याचं पाठांतर जास्त असतं, त्याला नवीन नवीन शब्द सुचतात, काही भडकून झालं. पण हे सगळं झालं, 10-15 मिनटं सगळं झालं. मग गर्दी खूप होती, नंतर झोपले सगळे. तर ज्याचे भांडणं झाले होते त्यांना नेमकं जवळजवळ झोपायची पाळी आली, गर्दी खूप होती. मग रात्री एकदमच एकमेकाच्या अंगावर हात बी पडत असेल तरी त्याचं काही भान आहे का? म्हणजे झोपेमध्ये सुद्धा काय होतं, विसर पडतो माणसाला. एखाद्याला मूर्छा आली, माणसाला मूर्छा आली, बेशुद्ध झाला तरीसुद्धा विषयाचा विसर पडतो. काही लोक नशा करणारे असतात, दारू पिणारे लोक, शिंदी पिणारे लोक, असे काही गांजा ओढणारे लोक, हे नशाबाज जे लोक असतात यांनासुद्धा काही कळत नाही, यांनासुद्धा अनेक विषयांचा विसर पडतो. आमच्या गावी एक 2 जण काय झालं, दारू पिले आणि ते जे पाईप असतो ना, असं पूल जिथं असतो पूल, ते इकडून तिकडं पाणी जाण्यासाठी मोठे पाईप टाकतात बघा, फार मोठाले असतात ते. पिले आणि त्या 2 जण त्या पाईपात गेले, तिथून काही ते बाहेर यायला तयार नाही. जर बाहेर कोणी निघाल हा म्हणायचा बाहेर जाऊ नको, धरण फुटायचा अंदाज, असं म्हणायचं, धरण फुटायचा अंदाज, बाहेर जाऊ नको. रात्रभर त्याच्यातच होते. म्हणजे नशा जरी केली तरी माणसाला विसर पडतो. एखाद्या माणसाला जर आपण पिलेलं माणूस त्याला काही कळत नाही आपण काय करतोय काय नाही. हो, पिलेला मनुष्य एकदा ते इलेक्ट्रिक खांबावरच असा दगड वाजवायला लागला, दरवाजा उघड. माणूस म्हणला अरे हे इलेक्ट्रिक खांब आहे, दरवाजा उघड. हे तुझं घर थोडंच आहे म्हणलं, इलेक्ट्रिक खांब. म्हणले घर नाही म्हणतो, मग वरचा लाईट कसा चालू आहे, ते ट्यूबलाईट होतं, ते खांब्यावरचं ट्यूबलाईट होतं. म्हणजे ते विसर पडलेला विषय.
मग महाराजांना जो विसर पडला तो या पद्धतीचा नाही, या विसराला काहीच महत्त्व नाही. महाराजांचं जे विसर पडण्याचं कारण आहे ते वेगळं आहे. महाराजांचं कारण वेगळं आहे. अंगी ब्रह्मरस ठसावला, अंगी ब्रह्मरस विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. महाराजांना जो विषयाचा विसर पडला होता त्याचं कारण महाराज सांगतात की अंगी ब्रह्मरस ठसावला. अंगी म्हणजे हे जे आमचं मन आहे ते ब्रह्मरसानं ठसावल्या गेलं, त्याच्यामध्ये ब्रह्मरस साठल्या गेला, म्हणून आम्हाला विषयाचा विसर पडला. मन हे ब्रह्मानंदामध्ये तल्लीन झाल्यामुळं बाकी हे जे शरीर आहे याच्यात वेगळे रस साठवले जातात. आता सध्या आमरस आहे, सध्या याच्यात आपण काय भरतोय आता आमरस. थोडं अगोदर ऊसाचे रस, ऊसाचा रस, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे रस आहेत. पण ब्रह्मरस जिथे साठवला जातो ते जे मन आहे, मन हे राम रंगी रंग, हा ब्रह्मरस आहे, याला ब्रह्मरस म्हणतात. हा आमच्या याच्यामध्ये ठसवल्या गेल्यामुळे ब्रह्मरसे गेले भरोनी अंग, आधील तो रंग पालटला. ब्रह्मरसाने आमचं हे अंग भरून गेल्यामुळं, व्याप्त झाल्यामुळं अगोदर जो विषयाचा रंग आमच्या चित्तावर चढला होता तो निघून गेला, पालटला. म्हणजे महाराजांचं कारण वेगळं आहे. विषयाचा विसर पडण्याचं जे कारण आहे ते महाराज असं म्हणत आहे. एरवी विषय हे फार घातकी आहे, त्याला आपण पंचविषय म्हणतो. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे पंचविषय आहेत आणि हे तुमच्या आमच्याकडे आहेत. पंचविषयामध्ये आपलं जीवन व्यस्त झालेलं आहे, वाहत चाललेलं आहे. तुकोबाराय म्हणतात सगळे लोक त्याच्यामध्ये भुलून गेलेले. क्या गाऊ कोई सुनने वाला, क्या गाऊ कोई सुनने वाला, क्या गाऊ कोई सुनने वाला, देखे तो सब हुई मेरे, सब जग ही भूला, अपने राम साथ, अपने राम साथ. बरं झालं, दुसरंच कडवं घुसळलं होतं. 2 in 1. ते कडवं वेगळं आहे. कहाँ पगडारू देखे अनेरा, देखे तो जब वहीने घेरा. पण आपलं सदर आपण ठिकाणावर असल्यामुळे घेतलं पकडून लगेच. क्या गाव कोई सुनने वाला, देखे तो सब जग ही भुला. सगळे लोक या पंचविषयाच्या भोगामध्ये मस्त आहेत. जरी परमार्थ करीत असले तरीसुद्धा काही माणसाचं करमणूक म्हणून सुद्धा परमार्थ असतो. असं समजू नका की खूप प्रेमानं कीर्तन ऐकतात, प्रेमानं कथा ऐकतात. काही माणसं म्हणतात असं बी आम्हाला 11 वाजता झोप येत नाही. असे काही लोक असतात. काही लोक म्हणतात पाहून येऊ कसा महाराज आहे, असे बी हिशोबानं सप्त्याला.
बरेच लोक महाराज पाहतात की घरी जा गेल्यावर म्हणतात कीर्तन चांगलं केलं हो, पण महाराज लई काळा होता, असं सुद्धा होतं. म्हणजे अनेकांचे अनेक प्रकार असतात त्याच्यामध्ये. म्हणून पंचविषयाचा विसर पडणं एवढं सोपं नाही. आणि हे विषय एवढे घातकी आहेत की एकेका विषयानं एकेका जणाचा घात केलेला आहे. हा जो शब्द नावाचा विषय आहे, या शब्द विषयानं हरणाचा घात केलेला आहे. शब्द विषयानं हरिण पकडले जातं. सुंदर अशा प्रकारचं पावा वगैरे जर वाजवला, बीन वाजवली, रागरागिण्या गायल्या, तर हरिण असलं स्तब्ध उभं राहत. असं घंटा नादे झाले वेडे, मृग पाहो विसरला पुढे, फाशी पडे सर्वथा अखंड पाहता दीपाकडे, घंटा नादे झाले वेडे. नाथ भागवतात आलेला विषय की त्या हरिण धरणारा जो आहे तो त्या रागरागिण्यामध्ये हरिण स्तब्ध होतं आणि तो त्या विषयाशी एवढा रममान होतो की तो त्या फाशे पार द्यायला त्या मारणाऱ्याला म्हणत असतो मनातून, हो अब देखत है पारधी पुरा लगा है घाव, मेरी चमड़ी पर बैठ कर सुरस रागिनी गाव. इतकं तो त्याच्यामध्ये तल्लीन होतो. तो म्हणतो मला मारलं तर चालेल, पण माझं कातडं काढून आणि तिथे अंथरून त्याच्यावर बस आणि पुन्हा हाच राग वाजव. म्हणजे जीव गेला तरी चालेल पण विषय सोडणार, असा त्याचा अर्थ. बरेच डॉक्टर लोक म्हणतात ना तुम्ही बिड्या सोडा, तो म्हणतो मरल पण सोडायचं नाही. असं तरी माणसाला पुढे लगे किती जीव, असं काय मी अमर होणार आहे काय. म्हणजे त्याच्याशी एवढे ते एकरूप झालेले असतात की त्यांना त्याची काही शुद्ध नाही का. ते हरिण त्या एका विषयानं पकडल्या गेला, शब्द विषयाने. शब्द स्पर्श नावाचा जो विषय आहे त्याच्यामध्ये बलाढ्य असलेला हत्ती पकडले जातो. हत्ती धरण्याची एक युक्ती आहे. कोणाला धरायचं असलं तर ऐकून घ्या. हत्ती धरायची, हे सर्कशीतले लोक जे आहेत ना, ते हत्ती धरण्याची त्यांची एक युक्ती आहे. एक मोठं हत्तीच्या शरीरा इतकं मोठं असं एक खड्डं घ्यायचं, लांबरूम, पुन्हा थोडंसं लांबच घ्यायचं, त्याच्या शरीरापेक्षा दुप्पट असं खड्डं घ्यायचं, त्याचे पूर्ण शरीर त्यामध्ये बसून पुन्हा वर इतकं मोकळं राहिलं असं हात दोन हात असं खड्डं खोदायचं. त्याच्यामध्ये असे पाला पाचोळा काडक्या बिडक्या सगळ्या भरायच्या आणि मधोमध एक कृत्रिम हत्तीन ठेवायची. हत्तीसारखं तिला रंग वगैरे देऊन कृत्रिम अशी हत्तीन ठेवायची आणि बस मग आजूबाजूला कुठे उभा राहायचं. जसा तो हत्ती आला आणि त्याला त्या हत्तीनीला पाहिलं की तो झेप घेतो तिच्यावर. झेप घेतल्याबरोबर कशाची आली हत्तीन, ती कुडकी कशाची तरी बनवलेली असते, तिच्या नुसत्या त्याच्या झेपेने त्याचे तुकडे तुकडे होऊन जातात त्या हत्तीनेचे. पण हत्ती गुतला ना, हत्तीन गेली पण हत्ती गुतला, त्या खड्ड्यात पडून जातो. मग त्या खड्ड्यात पडल्यानंतर त्याला 2-4-5 दिवस खाऊच घालत नाही हे लोक. 8-1 दिवस त्याला काहीच देत नाही, पाणी नाही विणी काय काय. बघा ना तुम्ही, नुसते हत्तीन करता 8 दिवस उपास करायची पाळी आली. काय हत्तीन भेटत नव्हती त्याला, जंगलात किती काही होत्या, पण त्या कृत्रिम हत्तीनीच्या मागे लागला आणि पडला महाराज. 4-8 दिवस त्याला खाऊ घालत नाही, तो जरा अशक्त होतो. मग पकडतात त्याला, पकडून मग आणतात, त्याला शिक्षण देतात, सर्कशीमध्ये त्याला काम करायला लावतात, आरती करायला लावतात. सर्कस पाहिली कधी? हत्ती काय करतो? आरती करतो. नुसतं म्हणायचं होतं जय जगदीश हरे, त्या सोंडेण्यास करतो. किंवा क्रिकेट खेळतो, हत्ती क्रिकेट खेळतो. त्याच्यात ते याच्यात हे घेतो बॅट, तिकडून जर चेंडू मारला, कधी कधी चौका, कधी कधी काय म्हणजे त्याला 6, हां ते मारतो. फक्त तिथे हे सगळे ओरडत नाही पाहणारे. मग ते पाहणारे टी व्हीवर जर ते कार्यक्रम असला ना, नुसतं तुम्ही मारून द्या, छक्का मारलं की हे सगळे पाहणारे तिथंच उड्या मारते असं. पण ते आपल्या माणसाने मारलं तर बरं, इकडच्या लोकांनी भारताने मारलं तर तिकडून जर मारलं असं करतं. हे सगळे हत्तीला अशा प्रकारे कामं करायला लावतात. एका विषयानं तो पकडला गेला, स्पर्श विषय. शब्द स्पर्श
रूप नावाचा जो विषय आहे, रूप नावाचा विषय हा पतंग नावाचा जो किडा असतो, पावसाळ्यात वगैरे अशा बत्त्या लावल्या, कंदील लावले, काही लावले तर तिथं ते किडे भुंग 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 करतात. ते पतंग नावाचे किडे असतात. तर त्याला ते दिव्याचं रूप आवडतं. त्या ठिकाणी दीपरूपी झगमगी उपभोग बुद्धी पतंगी उडी घालिता आगी जळवून आगी नासती. त्याच्यावर तो उडी घेतो, झेप घेतो आणि जळून जातो रूपाकरता. असे असतं महाराज. रूप विषयात सुद्धा माणसाचा घात होतो. विठ्ठल त्याच्यामध्ये पतंगाचा घात होतो. शब्द स्पर्श रूप रस नावाचा जो विषय म्हणजे खाणे, याच्यामध्ये माशाचा घात होतो. हे जे मासे धरतात ना, त्याच्यामध्ये तो गळ टाकला जातो. त्या गळाला काही उंडी लावतात, याची पिठाची उंडी वगैरे लावतात. तो गळ टाकतो आणि तो मासा ते खायला आला की ते गळ जातो त्याच्या इथं, मासा खतम. खाण्याच्या विषयामध्ये, रस विषयामध्ये काही माणसं अशाच प्रकारे खाऊन खाऊन मरून जातात. खूप लोक असे आहेत. ते मागे स्कायलॅब पडायच्या वेळेला काही लोक म्हणजे घ्या खाऊन, काही खरं नाही, घ्या खाऊन. 2-3 जण आमच्या गावाकडं खाऊन मेले. जास्त खाल्लं, ओव्हरलोड झालं, मेले. असं त्या रसविषयामध्ये माशाचा घात होतो. आणि गंध नावाचा म्हणजे सुगंध नावाचा जो विषय आहे, त्याच्यामध्ये भ्रमर म्हणजे भुंग्याचा नाश होतो. भ्रमर भेदी कोडे भलतेशे काष्ठ कोरडे परी कळिके माझी सापडे कोवळीये तेथ उत्तीर्ण होईल प्राणे कठीण कोवळेपणे. हो, नाही ते पुढं वेगळे, ते पुढं वेगळं प्रकरण. हो, आपल्याला इथपर्यंतच बघायचं की ह्या भ्रमराचा, या भुंग्याचा कशा प्रकारे घात होतो. एवढं ते कमळाचं फूल आहे आणि त्याच्यात एकदा तो रात्री गेला तर कमळ असं सूर्यविकाशिनी असलं ते रात्री मिटून जातं. मग मला सांगा, जो भ्रमर, जो भुंगा मोठाले लाकडं कोरतो, त्याला त्या फुलातून बाहेर येणं फार कठीण आहे का? अवघड गोष्ट आहे की त्याच्यासाठी. जो मोठाले लाकडं करा 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 त्याचा भोगा करून टाकतो. भ्रमर भेदी कोडे भलतेशे काष्ट कोरडे परी कळिके माझी सापडे कोवळी. त्या गंधातून, त्या कळीतून त्याला बाहेर निघावं वाटत नाही. मरतो, मरून जातो, पण बाहेर निघत नाही. उत्तीर्ण होईल प्राणी परी कमळदळ चिरून येणे. का तर त्या विषयाशी तो तितका तन्मय झालेला. आणि हे 5 प्रकारच्या विषयानं 5 जणांचा घात झाला. आणि 5ही विषय आपल्याकडे आहेत. आपल्याकडे हे 5ही विषयानं आपण त्याच्यामध्ये रात्रंदिवस असं आपलं त्याचे भोग चालू आहेत. आपल्याला शब्दविषय आवडतो, स्पर्शविषय आवडतो, सगळेच विषय आपल्याला आवडतात. कोणी फक्त 2 शब्द बोलायचा उशीर की माणसं फुलून जातात. दादा तुम्ही या बरं का, तुम्ही लग्नात जर उभे राहिले तरच आपल्याला लग्नात मजा येणार, नाही तर काही खरं नाही. की दादाचं जसं चेंडूच एकदम हवा फुल. 2 शब्द कोणी चांगलं बोललं की माणसं लगेच फुगून जातात. 2 शब्द चांगलं बोलायचं उशीर. हा शब्दविषय आहे. शब्दविषय की कोणी कोणाला शब्दानं त्या ठिकाणी बोललं की तो लोक म्हणतो माझं असं काम आहे, माझं तसं काम आहे. त्याच्यानं आपण त्या ठिकाणी त्याच्यात गोवलेलो आहोत. स्पर्शविषय आहे. नाना प्रकारचे वस्त्र अलंकार, अमुक धमुक, स्पर्श, रूप विषय, रसविषय, खाण्यापिण्याच्या गोष्टीमध्ये किती आपण त्या ठिकाणी रंगलेलो आहोत. दुसऱ्या दिवशी जर तीच भाजी केली तर घरात वाद घालतात लोक. काल बी तेच आणि आज बी तेच. खाण्याचा विषय, जो रसनेंद्रियाचा अंकिला, जो निद्रियाथी विकेला, तो नाही येथ म्हणितला अधिकारिया. जिभेच्या याला गेलेला आहे की ज्याला रोज अदलून बदलून वगैरे खावं वाटतं. आणि घरामध्ये सकाळी त्याची तक्रार असते. सकाळी महिला मोठी चिंतेत असते, आज काय करायचं, आज काय करायचं, अशी चिंतेतच विषय असतो.
ते उठल्या उठल्या नामस्मरण नाही, काही नाही, त्यांच्या डोक्यात तेच. म्हणजे आज कोबीची करायची का पालक करायचं का, पुन्हा ते म्हणतात ते तर कालच झालं, ते तर कालच झालं. हा एवढा हसतो ना, याला तरी ते बहुतेक जास्त याचे जरा जास्त चवणे असतील असं वाटतं, त्याच्यामुळे त्याला हसू येऊ राहिलं. मला हे लागत नाही, मला ते लागत नाही, मला अमुक भाजी आवडते. नाहीतर बरेचसे तर मुलं असे ताटं ढकलून देतात, ताटं ढकलून देतात घराघरामध्ये. मला नाही पाहिजे हे, काय केलं उगाच आपलं पानचट, कशी भाजी झाली पाहिजे, असे काही काही सल्ले देत राहतात. म्हणजे सगळं खाण्यामध्ये माणसाचं जीवन चाललेलं आहे. हे पंचविषय आपल्या आगीत जडलेले आहेत महाराज. नाना प्रकारचे गंध आहेत, हे नवीन मुलं स्प्रे वगैरे मारतात, अत्तर आहेत, सुगंधित अगरबत्त्या आहेत, याच्यात माणसं रंगलेले आहेत. कित्येक लोक आम्हाला म्हणतात किती पैसे लागून द्या, पण अशी उदबत्ती द्या. हे सगळं घरात असं कसं आहे, आपण देवाला कमी करीत नाही. देवाला का तुला चांगलं आवडतं असं म्हण ना, आणि देवाच्या नावाखाली ते असे भोग माणसं भोगत राहतात. तर हे पंचविषय आपल्याला रंगलेले, पंचविषयाचा निश्चेष विसर पडणं एवढं सोपं नाही. आणि म्हणून तुकोबारायचा जो अनुभव आहे तो काही सामान्य नाही की विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला. निशेष विसर पडणं. आता हा विषयाचा विसर पडण्याचे काही साधन आहेत का बा? कशानं विषयाचा विसर पडेल? आहे ना. हो, दोषदृष्टीर्जिहासाच पुनर्भोगेश्वदीनता. विषयाचा विसर पडण्याकरता 2-3 प्रकार सांगितलेले आहेत, 2-3 प्रकार सांगितलेले आहेत. ते म्हणजे ज्या ज्या विषयाचा आपल्याला भोग घ्यायचा त्या विषयावर दोषदृष्टी ठेवायची की हे चांगले नाही, हे आता आपल्याला दिसायला बरे वाटतात पण त्याच्यापासून पुढे आपला घात होणार आहे, अशी दोषदृष्टी ठेवायची. ज्याप्रमाणे एखाद्याला जर शुगर असली तर तो भाताकडे त्यांनी दोषदृष्टीनं बघायचं. त्यानं भात खायचं नाही जास्त आता खाल्ल्याशिवाय राहत नाही म्हणून, नाही तर नाही खाल्लं तरी जमतं, पण काही लोक नाही तसे राहू शकत नाही. त्याच्यामुळं त्यांनी त्याच्यावर दोषदृष्टी ठेवायची, आपलं थोडंसं प्रमाणात घ्यायचं. आणि जर खूपच ताटात भात असल्याशिवाय जेवण जात नसेल तर एक आंतरगोल भिंगाची काच येते बघा, त्याच्याने असं मोठं दिसतं. मग ताटात एवढाच घ्यायचा पण ते काच धरायचं असं वर, मग पाहायचं एवढा मोठा दिसलं पाहिजे त्याच्यात, आणि मग त्याचं पोट भरतं. हा भरपूर आहे बरं, ती काच वापरा, त्याच्यावर दोषदृष्टी ठेवा. पुन्हा त्याचा भोगामध्ये त्याला समाविष्ट करू नका, त्याचा त्याग करा, जिहासा. आणि मग पुनर्भोगेश्वदीनता, पुन्हा त्या भोगाच्या समोर वाकायचंच नाही असा मनाचा निश्चय पाहिजे. का कधी कधी वाकण्याचा लोक वेळ आणतात. एखाद्याला गोड चालत नाही, मग पुरणाची पोळी त्याच्यात ताटात देतात घरातले लोक. हां घ्या, अरे मी तुम्हाला एकदा सांगून ठेवलेलं आहे ना की मी गोड खाणार नाही. अहो ती प्रसादाची आहे, देवाचा नैवेद्य आहे, प्रसादाची आहे ती. म्हणजे प्रसादाची म्हणलं तर ती चालते का? प्रसाद चालतो का? असं घमील वर्षिरा दिलं चालन का तुम्हाला? ज्याला शुगर आहे म्हणजे प्रसाद आहे, ते प्रसाद असो का काही असो, पण लोक प्रसाद म्हणलं की पुन्हा वाकलेच, कारण यांच्याच मनात हेच तेवढे पक्के नाही राहत, अरे प्रसाद खायला पाहिजे. तर अशा प्रकारची ही स्थिती असते. म्हणून सांगितलं पुनर्भोगेश्वदीनता, हा त्या भोगाच्या समोर वाकायचंच नाही. यालाच वैराग्य म्हणतात. हो, आत्मलाभाचे भाग्य ते हे विषय वैराग्य, हे आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती. वैराग्य निर्माण झालं पाहिजे. आता वैराग्यानं माणसाला विषयाचा विसर पडतो का? नाही, वैराग्यानं विषयाचा त्याग घडतो, पण वासना मिटणं फार कठीण असतं. विठ्ठल एखाद्याला वैराग्य निर्माण होतं पण पुन्हा वासनेचे बीज उत्पन्न होण्याची शक्यता असते.
सूरदासजी नावाचे संत आहेत, त्यांना पत्नीकडून उपदेश झाला आणि त्यांनी स्त्री विषयाचा त्याग केला. गोष्ट खरी, वैराग्य निर्माण झालं. आणि भजन करता करता पुन्हा त्यांना एक स्त्री दिसली पानवठ्यावर, सुंदर होती. तिच्या मागे लागली, तिला बघण्याची लालसा निर्माण झाली. ती घरात गेली, ती भीत होती. आणि मग यांना नंतर वैराग्य निर्माण झालं की आपण ते त्याग करून आलो आणि पुन्हा आपले मागचे संस्कार जागे झाले. म्हणून विषयाचा वैराग्यानं विषयाचा त्याग होतो, पण संस्कार पुन्हा जर निर्माण होऊ शकतं. मग त्यांना पुन्हा वैराग्य झालं. मग त्यांनी तिथे काही काटे होते आणि त्या काट्याने आपले डोळे फोडून घेतले. तिथून पुढे ते आंधळे झाले. आत्मसुखाच्या गोडिया विटे जो का सकळ विषया, जयाचे ठाई इंद्रिया मानू नाही, असं असू शकतं. म्हणजे केवळ वैराग्यानं काम भागणार नाही. ज्ञान जर आपण सद्गुरूकडे घेतलं तर त्याच्यानं विषयाचा विसर पडेल का? ज्ञान संपादन केलं. असे कितीतरी जण आहेत की सद्गुरूकडे राहतात, ज्ञान संपादन करतात आणि ते सुद्धा पुन्हा विषयाच्या गर्तेत सापडून जातात. विठ्ठल 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 ज्ञानी होतात, जागा घेतात, मठ बांधतात, अनेक प्रकारचे संग्रह करतात, ते पुन्हा सापडून जातात. जरी ज्ञानी झाले तरी अनेक संग्रहाच्या माध्यमातून पुन्हा ते विषयाच्या चक्रामध्ये सापडून जातात. एक लग्न केलं नाही म्हणजे काही तो विषयापासून सुटला असत होतं त्याचा अर्थ. फक्त लग्न केलं नाही पण बाकीच्या सगळ्या गोष्टी गोळा केल्या ना, कितीतरी उपाध्या गोळ्या करून घेतल्या, कितीतरी संग्रह निर्माण केला. म्हणून ज्ञानी जरी झाला तरीसुद्धा त्याच्याकडून विषयाचा विसर पडेल असं नाही. म्हणून विषयाचा विसर पडण्यासाठी वैराग्यही पाहिजे, ज्ञानही पाहिजे आणि भक्ती पण पाहिजे. तुम्ही शुद्ध अंतःकरणानं जेवढं भगवंताची भक्ती कराल, जेवढं भगवंताचं प्रेमानं नाम घ्याल, तसं तसं तुमच्या हृदयाची शुद्धी होत चालते. नामा सरिसाचे हरी रिघे हृदया माझारी, तेने धाके अभ्यंतरी हो लागे पुरी हृदय शुद्धी, तेव्हा प्रपंच सांडो निवासना जडोनी ठाके जनार्दना. अशा प्रकारचं प्रेमयुक्त अंतःकरणानं नामस्मरण करत राहिलं तर मग ते हळूहळू या सगळ्या गोष्टी होतात. आणि जगद्गुरु तुकोबारायकडून ह्या अशा प्रकारची साधना घडल्यामुळं महाराज म्हणतात की मला विषयाचा निश्चेष विसर पडला आणि त्याचं कारण असं आहे की अंगी ब्रह्मरस ठसावला. हा ब्रह्मरस सगळ्यात श्रेष्ठ असलेला रस आहे. शास्त्रामध्ये जसे 9 प्रकारचे रस सांगितलेले आहेत. शृंगार, हास्य, करुण, रौद्रवीर, भयानक, बिभत्स, अद्भुत आणि शांत रस, असे हे 9 प्रकारचे काय आहेत? रस आहेत. आणि त्या रसात सुद्धा आपलं जीवन हे डुबलेलं असतं. शृंगार रस आहे. शृंगार रस हे कोण करत नाही सांगा तुम्ही. शृंगार रस म्हणजे चांगल्या चांगल्या प्रकारचे कपडे, राहणीमान, दागदागिने, हा शृंगार रसच आहे. हे डोक्याला काळं लावणं, वय झालं तरी ते काय म्हणते त्याला, डाळ. आमचा एक पाहुणा मेला होता इकडं गुलमंडीकडं, तर जमलेले लोक एकच चर्चा होती, कालच डाय केलं राव याने, कालं डाण होतं. ते काळं भोरच होतं ते, आणि एका दिवसात काही निघत नाही. हे शृंगार रस आहे. आता हे ब्युटी पार्लर जिकडे तिकडे चालूच आहे ना, हे कशाचा भाग आहे? हा शृंगाराचाच भाग आहे. शृंगाराचा भाग आहे. लग्न करायचं ते नवरीला सजवा, नवरदेवाला सजवा, सजवण्यामध्ये तर मुहूर्त कुणकडे निघून जातो. 2-2, 3-3 घंटे लग्न लेट लागतं. तर हे सगळं शृंगाराचाच भाग आहे. नाना प्रकारचे वस्त्र आपल्याला, हे डिझाईन नाही, ती डिझाईन नाही, हे पटत नाही, ते पटत नाही. कधी कधी आहेराच्या ज्या गोष्टी आहेत ना, शक्यतो साड्या देऊच नाही, पैसे द्यायला पाहिजे. पण तुम्ही कोणतीही द्या, तुम्हाला असं कोणी म्हणणार नाही महिला की लई चांगली दिली, बरी आहे, इथल्या सोडून द्या. पण ते कोणीच म्हणणार नाही ही एकदम नंबर 1ची साडी म्हणून. आपण जर म्हणलो ही चांगली आहे,
नाही, ते डिझाईन बरोबर नाही, आउट ऑफ फॅशन, आउट ऑफ फॅशन. म्हणजे या सगळ्या शृंगार रसामध्ये फार गुंतून गेलेलं आहे. शृंगार रस आहे, हास्यरस आहे. हास्यरस म्हणजे हसत राहायचं, विनोद वगैरे करायचे, त्याच्यावर हसत राहायचं. बरीचशी लोक असे हसत राहतात. काही माणसाची ती सवय पण राहते हसता हसता बोलायची. माझ्या देवगिरी हायस्कूलमध्ये आम्ही होतो त्यावेळेला माझा एक मित्र होता, ते हमेशा हसतच बोलायचं, हसतच बोलायचं कोणतीही गोष्ट. तर ते एकदा मी तिथे नव्हतो आणि आमच्या तिकडं खोकडपुऱ्यात दुकान होतं, आमचे मोठे भाऊ बसलेले होते तिथं. आम्हाला राखेल द्या. राखेल त्यावेळेला विक्री होती, विकत होतं. ते म्हणले राखेल संपलं राव सकाळी. द्या द्या 5 लिटर द्या. अरे नाही ना बाबा, टाकीत राखेल नाही ना. टाकीत नाही. उघडून पहा, उघडून पहा. अरे उघडून का पहा, तुला उलटी करून दाखवतो ना मी. त्यांनी ती टाकी अशी हलवून दाखवली. कोण आहे रे म्हणले तू, कारण आमचे मोठे भाऊ जरा खतरनाक कार्यक्रम होता त्यांचा. ते म्हणले कोण आहे रे तू, म्हणले मी तुमच्या लहान भाऊचा मित्र आहे. मित्र आहे म्हणून, बरं. त्याच्यामुळे थोडा दयाभाव ठेवला त्यांनी, मित्र आहे म्हणून. आणि मग मागून म्हणे तू जाय आता, 1-2 दिवसांनी आता येणार नाही. 1-2 दिवसांनी असं. मग त्यांना राग आला. ते म्हणले एक तुला ठेवून येईल बरं का, तू आता खूप करायला लागला. याच्यात हसायसारखं काय, याच्यात हसायसारखं काय. असे काही माणसं असतात, म्हणजे कोणत्याही गोष्ट हसतच राहील. तो एक हास्यरस आहे. कारण कसं आहे, जे विनाकारण बी हसलं फार अवघड असतं. हसणं चांगलं आहे, हसणं आपल्या तब्येतीला चांगलं आहे. त्याला म्हणजे औषध घ्यायची गरज लागत नाही. पण जास्त जर हसलं तर त्याला औषधाची गरज आहे. म्हणून शृंगार हास्यरस आहे, करुण रस आहे, रौद्र रस आहे, बिभत्स रस आहे. बिभत्स रस म्हणजे किळसवाणं, अशी किळस निर्माण होईल अशा प्रकारचे काही लोक बोलतात, त्याला बिभत्स रस म्हणतात. नुसतं टरबूज जरी असं फोडलं ना, वॅ कसं काय दिसतं माणसं खायचं. हो काय ते लाल भडक, मला पाहूनच कसं काय पोटातून दळून राहिलं. बाकीचे कसे खायचे, म्हणजे चांगल्या गोष्टीवर वाईट भावना ठेवायची, वाईट भावना. बिभत्स रस, बिभत्स रस. आम्ही दिंडीला होतो ना पंढरपूरला, त्या रात्री एकदा पातळ पिठलं केलं होतं आणि ते वाढायला लागलं. माझ्या बाजूला एकदम अरे बोले या खायची वस्तू ह्या आहे काय. तर असे काही असतात, असे विनाकारण काही पण करायचं. तर ते बिभत्स रस नावाचा रस आहे. अद्भुत रस म्हणजे एकदम अचाट गोष्टी करायच्या. अद्भुत रस म्हणजे अचाट गोष्टी, हे सगळे रस आहेत. त्याच्यामुळे सगळ्यात श्रेष्ठ रस आहे तो ब्रह्मरस. ब्रह्मरस म्हणजे ब्रह्मानंद. सुखे शिव ब्रह्मानंद, गाऊ राम नाम सदानो. हे बग बाधा काळदूत यमाची, त्या लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने. असा हा ब्रह्मरस. महाराज म्हणतात की या ब्रह्मरसामुळं आम्हाला विषयाचा निशेष विसर पडला. हा विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. आणि तो ब्रह्मरस म्हणजे भगवंताचं नामस्मरण. ते इतकं ठसावलं गेलं, इतकं ठसावलं गेलं की आता माझ्या वाणीवर सुद्धा माझा ताबा राहिला नाही, असं महाराज दुसऱ्या कडव्यात म्हणतात. माझी मज झाली
माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. आता ती जी वाणी आहे ती आमच्या ताब्यात राहिली नाही. तिला एवढी हाव लागलेली त्या भगवंताच्या नामाची. परी हे अनावर आवरिता वडी, अवसान ते घडी पुरो एकी देत नाही. नेघे 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 माझी वाचा, माझी वाचा, तुका म्हणे हवा. नेघे 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 माझी वाचा विसावा, तुका म्हणे हवा 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 साधावा. वाणीला आता थांब म्हणलं तरी ती थांबत नाही, इतकी अनावर झाली. आणि आपण म्हणतो भजन थांबवा आता झालांच्या. असे काही माणसं आमच्या गावाकडे आम्ही पाहिले की भजनाला आले की एक दोन अभंग नाही झाले तर ते म्हणायचे टाका चहा. काय त्याच्याशिवाय भजन रंगत नाही. आणि मग चहा करायचा, चहा घेतला का मग तोच म्हणायचा घ्या उतारा अभंग. जरा थकले लोक आता पडा. म्हणजे आपण भजन हे बंद करायला बघतो आणि महाराज म्हणतात माझं बंद होत नाही. अनावर झालेलं आहे ते, अनावर झालेलं आहे. न लगे चंदना पुसावा परिमळ, वनस्पती मेळ हकारोनी. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, धरिता ही परी आवरेना. ज्याप्रमाणे मलयागिरी चंदन असलं तर त्या झाडाला किती तुम्ही दाबून धरा त्याचा सुगंध थांबत नाही. सगळीकडे पांगतो. बोरी बाभळी तुमच्या लिंबाला याला त्याला लागतो, सगळीकडे तो पण सुगंध पांगत राहतो. पूर्ण वनामध्ये माणसाला एकदम त्याचा सुगंध येतो, थांबत नाही. असं तो चंदन मलयागिरी भारीतलं चंदन असतो. त्याप्रमाणे अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. अंतरामध्ये एवढं भगवत प्रेम निर्माण झालं की ती वाणी आता थांबत नाही. ते अनगड शाह फकीर जे तुकोबाराला भेटायला आले होते तर ते ज्यावेळेला देहूनगरीमध्ये आले तर घरामध्ये तुकोबाराय नव्हते. त्यांनी विचारलं महाराज कुठे गेलेले, तर म्हणे ते बहिर्देशेला गेलेले, शौचाला गेलेले. पण त्यांना जरा उतावीळ झाले होते, त्यांना महाराजाला बघायची लालसा निर्माण झाली होती म्हणून ते तिकडे गेले. त्या भागाकडे गेले तर तिकडनं असा ध्वनी येत होता, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असा ध्वनी चालू. आणि मग ते महाराज उठले, तिथे आले परत. मग अनगडशाह फकीरांनी सांगितलं, म्हणले तुकाराम बुवा तुम्हीच का? म्हणले हो मीच आहे. अहो म्हणले मंगल असलेलं भगवंताचं नाम आणि तुम्ही अमंगल ठिकाणी घेता. शौचालय जाणं म्हणजे अमंगल स्थिती आहे ना ती. मंगलकारक भगवंताचं नाम तुम्ही तिथं कसं का घेता? ते म्हणले ते बरोबर आहे पण माझ्या ते याच्यात नाही राहिलं, म्हणजे ताब्यात राहिली नाही जीभ. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेत. माझा त्या जिभेवर ताबा राहिला नाही, ती अखंड नामस्मरण घेत असते. मग त्यांना थोडा राग आला. ते म्हणले एवढे तुम्ही कुठले लागून गेले का काय की तुम्हाला आता ते सुद्धा भान राहिलं नाही तिथं नाम घ्यावं का न घ्यावं. म्हणून त्यांनी जिभेला असं पकडलं त्यांच्या. खरंच तुमची जीभ एवढी अनावर झाली का? असं जिभेला नुसतं हात लावायचा उशीर महाराज तर पूर्ण महाराजांच्या रोमरोमामध्ये विठ्ठलाचं दर्शन झालं. रंगलाया रंगी तुका विठ्ठल सर्वांगी, तुका विठ्ठल सर्वांगी, तुका विठ्ठल सर्वांगी. पूर्ण रोमरोमामध्ये विठ्ठलाचं दर्शन झालं आणि ते नामस्मरण चालूच. पूर्ण इंद्रियाला एक प्रकारची सवय लागलेली. रात्र नाही दिवस नाही काही नाही, अखंड. कधी कधी असे मी भक्त पाहिले त्यांचं झोपेतसुद्धा नामस्मरण. असे भक्त मी पाहिले. इकडे मी याला गेलो होतो गंगापूरला, तिथे एक कन्हैया महाराज होऊन गेले.
त्यांना जसं कळतं तसं ते पंढरीची वारी करायचे. खूप वाऱ्या झाल्या त्यांच्या, पण सतत त्यांच्या मुखामध्ये राहायचं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. थोडं कमी बोलायचे ते, थोडं कमी बोलायचे आणि रामकृष्ण हरी शब्दातच जास्त उत्तर राहायचं. आणि ते एकदा त्यांच्याबरोबर रात्री मी झोपलो होतो गंगापूरला, तर ते झोपलेले होते तरी मला तो ध्वनी ऐकू येत होता रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. त्यांचा आवाज मला ऐकू येतो. म्हणजे निजल्याने गाता उभा नारायण बैसता कीर्तन करिता डोले. झोपले तरी नामस्मरण चालू. अर्जुन ज्या वेळेला झोपायचे ना तर त्यांच्या प्रत्येक केसातून कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय असं ध्वनी निघायचं. कारण ते नामस्मरणाचं एवढी मोठी त्यांना फलश्रुती प्राप्त झाली होती. जनाबाईच्या गोवऱ्या बोलायच्या, जनाबाईच्या गोवऱ्यातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघत होता. कारण गोवऱ्याहून एकदा भांडणं झाली होती आणि नेमके त्यावेळेला कबीरदासजी भेटायला आले, संत म्हणून जनाबाईला भेटायला आले आणि तिथं लागले दोघीचे भांडणं. हां ये झिपरे असं कसं भांडणं म्हणलं की मग सडाका चालूच राहतो. लई मोठी लागून गेली असं तसं मारामारी व्हायची वेळ. आणि त्यावेळेला ते एकमेका ते भांडणात बोलत होते. म्हणले ही जनाबाई का ही तर भांडण करते. म्हणले कशाहून भांडणं लागलं. म्हणले हे गौऱ्या माझ्या असून ही घेते नाही, मग ती माझ्या आहे. म्हणले तुला काय माहिती आहे तुझ्या म्हणून. म्हणले माझ्या गौरीची ओळख आहे. तुम्ही या सगळ्या मिक्स झालेल्या गौऱ्या, तुम्ही एक गौरी घ्यान कानाला लावून बघा, जर तिच्यातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी आला तर ती माझी गौरी. असं कोण म्हणे जनाबाई. आणि तो प्रकार त्यांनी करून पाहिला महाराज. तर त्या गौरीतून सुद्धा ज्या गौरीला जनाबाईचे हात लागले त्याच्यातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी येतो. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या, आपलं तोंड म्हणत नाही. कीर्तनात सुद्धा बरेचसे लोक असे बसून राहते जसं काय पुतळेच, हलत नाही चालत नाही पाहत नाही हसत नाही. असं वाटतं गंभीररावला काय करावं, असं काही असतं. तर हे सगळं बघा तुम्ही कशा प्रकारचं भजन असेल महाराजांचं की माझी मज झाले अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे. या नामाचा प्रभाव फार मोठा आहे. बहिणाबाईकडे एक छोटंसं वासरू होतं बघा, गाईचं वासरू होतं. आणि त्या वासराला ते रोज कुरवळायच्या. आणि त्या वासराला कुरवळताना काय म्हणायच्या, मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत कृपा तमहम वंदे परमानंद माधव. असं ते वासराच्या पाठीवरून हात फिरवलं की त्या वासराला ते श्लोकाची आवड लागली. तर रोज तो श्लोक ऐकायची त्याला काय लागली, आवड लागली. तो जनाबाईजवळ जाऊन भरायचा, ते हात फिरवताना त्याला आनंद व्हायचा, प्रसन्न चेहरा करायचा. आणि महिना 2 महिन्यांनी त्याची तब्येत बिघडली आणि आता तो काही वाचणार नाही अशी स्थिती झाली. तोंडातून फेस येऊ लागला. जनाबाई तिथे गेला आणि जनाबाईने पुन्हा त्याच्या पाठीवरून हात फिरवलं. मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम एवढा शब्द उच्चारला. अर्धा श्लोक त्या वासरानं म्हणला. यत्कृपा तमहम वंदे परमानंद माधव म्हणून त्यानं देह ठेवला. त्याच्यासुद्धा मुखातून तो अर्धा श्लोक निघाला. जनावरं बोलता हो, आपण बोलत नाही. मोठी कमालीच गोष्ट आहे. जनावरांच्या तोंडातून शब्द निघतात. पण नामस्मरण तसं घडलं पाहिजे. माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे. किती त्या नामाची आवड लागली ते एक दृष्टांतानं महाराज पटवून देत आहे. लाभाची आसोसे पुढे चाले लाभाची आसोसे पुढे चाले कृपा
लाभाची सोसे पुढे चाली म्हणा. नाही एकच भेटून ते नाही नाही हां हां दुसऱ्याच्यावर बोट पडू नका. तुमचं पुण्य आहे, तुम्हाला सेवा मिळाली आज. हो पेटीची सेवा मिळाली. लाभाच्या सोसे पुढे चाली म्हणा, धनाचा कृपणा लोभ जैसा. धनाचा लाभ होण्याकरता जसा एखादा धनलोभी मनुष्य असतो, कंजूस मनुष्य असतो, धनाचा कृपणा लोभ जैसा. जे कंजूस माणसं असतात त्यांना खूप धनाचा लोभ असतो. खर्च करायचं नाद नाही राहत, खर्च करत नाही. ते काही जरी झालं तर त्यांना पैसा काढावा वाटत नाही. पैसा काढा एकदा का तिजोरीत पैसा टाकला का त्याला सायुज्य मोक्षच. जन्मना हिरे आणि तुका म्हणे माझी भाक, तर त्याची सरली एरधार. पुन्हा तो पैसा काढायचाच नाही. इतकं त्या धनावर त्यांचं काय असतं, लोभ असतं. खूप धनावर लोभ असतो कृपण माणसाला, कंजूस माणसाला. अशा कंजूस माणसाला एकदा एका जणांनी कीर्तनात आणलं आणि आधीच महाराजांना जाऊन सांगितलं, म्हणजे आपला सप्ताह आहे हा लई धनिक माणूस आहे पण भयंकर कंजूस आहे. तर महाराज आजच्या कीर्तनाचा विषय ठेवा दान धर्माचा. दानाचं महत्त्व सांगा की काय दान दिल्यानं काय प्राप्त होतं, किती पुण्य मिळतं. त्या अगोदरच महाराजाला सांगितल्यामुळं महाराजांनी अभंग बी त्या हिशोबानं घेतला आणि मग सगळं दानाचं महत्त्व सांगितलं. जसं जसं दानाचं महत्त्व सांगितलं तसा तसा तो माणूस असा मान डोलीत होता. वा वा. एक दोन वेळा तर त्याला भान राहिलं नाही, मध्येच मला क्या बात. आणि त्या ज्याने त्याला आणलं होतं तो झाला खुश. म्हणजे आपल्या सप्त्याला कमीत कमी आता भांडाऱ्याचे सगळे पैसे हो दिल्याशिवाय राहणार. इतकं खुश झालं. आणि मग सगळं कीर्तन झाल्यावर त्याला पकडलं. म्हणजे कसं वाटलं कीर्तन. काय हो महाराजांचा अभ्यास आहे, काय ते दानाचं महत्त्व सांगितलं. मी तर आवकच झालो म्हणले ऐकून. मग तुम्ही काय ठरवलं. म्हणजे काय ठरवलं म्हणजे उद्यापासून मी भिक्षा मागणार आहे. म्हणजे लोकांना हे दानाचं पुण्य मिळालं पाहिजे, लोकांना हे पुण्य मिळालं पाहिजे असं ठरवलं. म्हणले मी आता विठ्ठल विठ्ठल. म्हणजे सर्व भावे लोभ्या आवडे हे धन. लोभी माणसाला खूप धन आवडतं. अहो ते इतके कंजूस नवरा बायको काय सांगायचं तुम्हाला. आणि त्या बायकोला एकदा खोकला लागला. तर खोकला लागला तर मग ते औषधच आणि ना. हो ती म्हणले तू नाही का माझं तर असं म्हणणं आहे, खोकला लागला तर खोकूच नको. असं कुठं होऊ शकतं का. खोकूच नको म्हणले आपोआप राहील. पण खोकला लागला असं कुठं चालत असतं का. आणि तिला खोकला लागला मग शेवटी त्याला नाविलाजानं दवाखान्यात दाखवावं लागलं. डॉक्टरने एक बाटली दिली. मग एक पहिला डोस घेतला तर तिचा खोकला राहिला. लई दिवसांनी औषध घेतलं असं होतं पण सारखं घेतलं ते औषधाला एक मानित नाही बरं. मग हे दुखणे सारखं जर औषध घेतलं ना त्यांना बी सवय लागून जाते. अरे ये तो मुझे आदत आहे आणि ते हो. तर अशा प्रकारे हे तिचा खोकला राहिल्यावर मग ते औषध उरलं. म्हणले हे तुला घ्यावं लागेल. म्हणले मी नाही घेणार, माझा खोकला राहिला आता कशाला घ्यावं लागेल. म्हणले तू नाही घेतलं मग मला घ्यावं लागेल. कारण त्याला पैसे घातलेले आहेत. बायकोने नाही घेतलं मग याने थोडं घेतलं. म्हणजे कंजूस माणसं जे आहेत त्यांचं एवढं त्यात जीव असतात. याला काही औषध घ्यायची गरज होती का. पण ते म्हणलं वाया जाईल ना, वाया जाईल ना. असे कंजूस लोक पैसे खर्च करायचं त्यांना जीवावर येतं. आमचा एक लांबचा पाहुणा होता, त्याने बुटं आणले ते आपरे आणले. आपरे बुटं पायातच जाय. ते पोराला आणले म्हणजे मला पायातच आहे ना. मग पायात येणारे बुटाला लई पैसे लागत होते. हे कोणतं धोरण नाही असं. हे अत्यंत कंजूसपणाचं लक्षण झालं ना. नाही ते घेतले असते पण त्याला लईच किमती होत्या राव त्याचं. आणि म्हणे मग आता याचा काय उपयोग. नुसतं घालल्यासारखं करायचं, घातल्यासारखं करायचं म्हणजे तेवढंच बरं वाटतं. असं कुठं चालतं का. आम्ही लहान लहान होतो त्यावेळेला हे गावात कसे राहायचे टेलर लोक राहायचे ना, ते सगळ्याकडे पोवाट राहायचं. ते टेलर नाही का कपडे खाते असं पोवाट राहायचं. मग ते शर्ट बिर्ट शिवायचे. मग ते भाई इकडं गेली तरी चालून पण त्याला म्हणायचं कपडे खायचे नाही.
कपडा खायचा नाही. मग भाई कुठं पाहिजे? इथं पाहिजे ना. तो इथं करून ठेवायचा, इथं करून ठेवायचा. मग त्या मग ते आपलं गरुडासारखं. हो, तुभ्यम नमामि असं असं. ते कंजूस माणसं, त्याला कपडाच खाऊ देत नाही. एवढं करून मी पुन्हा ते जाऊन इकडं तिकडं पाहिजे, कुठं काही तुकडे ताकडे आहे का, कपडा खाऊन द्यायचे. नाही तर मग कपडे कमी आणायचे. तो जर म्हणला या शर्टाला 2 मीटरला लागत त्याने 1.5 आणायचे आणि बसव म्हणायचे याच्यातच बस. मग ते आपरवायचं. मग इथंच यायचं, चाड्या उड्या राहायच्या. मोठी गंमतच राहायची, मोठी गंमत आहे. मोठ्या कंजूसपणाचा विषय असायचा. म्हणजे धनाचा कृपणा लोभ जायचा. तर या ठिकाणी लोभी माणसाला जेवढं धन आवडतं, सर्व भावे लोभे आवडे हे धन. अशा प्रकारे लाभाचे आसोसे पुढे चाली मना, धनाचा कृपणा लोभ जैसा. तशी माझ्या वाणीला एक आवड लागली. माझी मज झाली अनावर वाचा, छंदया नामाचा घेतला शे विठोबा. विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. माझी मज झाली अनावर वाचा, छंदया नामाचा घेतला असे. लाभाचे असोसे पुढे चाली मना, धनाचा कृपणा लोभ जैसा. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. जगद्गुरु तुकोबाऱ्यांचं जे भजन होतं ते भजन भगवद्रूप होणारं, परमात्म्याची प्राप्ती करून देणारं भजन आहे. त्याचा हा शेवटच्याकडे दृष्टांत आहे. तुका म्हणे गंगा सागर संगमी. गंगेचा आणि समुद्राचा जसा संगम झाला की त्या समुद्ररूप होऊन जातात. अवघ्या झाल्या उर्मी एकमय. अनेक गंगा समुद्राला मिळत असतात, पण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्या गंगेचे वेगवेगळ्या प्रकारचे नावं असतात. गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा, हे सगळे नाव आहे. कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मणवती वेदिका, हे सगळे गंगेचे नाव आहेत. पण कुठपर्यंत आहेत? समुद्राला मिळत नाही तोपर्यंत. पण एकदा का त्या सगळ्या समुद्राला येऊन मिळाल्या की गंगा असो का कावेरी असो का गोदावरी असो, सगळ्या समुद्ररूप झाले. त्याप्रमाणे भजन करत 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 आमचं हे मन परमात्मरूप झालं. अवघ्या झाल्या उर्मी एकमय. अशा प्रकारची सेवा असली पाहिजे. तुकोबारायासारखी सेवा जर आपण केली तर आपल्याही जीवनामध्ये तो अनुभव आपल्याला येईल. पण महाराज ज्या पद्धतीनं सेवा करत होते तशी पद्धत पाहिजे, कारण थोरा मोठ्यांच्या मार्गावर आपण चाललं पाहिजे तर ते प्राप्त होतं. तुकोबारायांचं गाथा म्हणजे आपल्या जीवनाचा आरसा आहे. गाथ्यामध्ये काय लिहिलेलं हे आपल्या माथ्यात आलं पाहिजे. त्याप्रमाणे आपण वर्तन केलं तर आपल्याला इथे अनुभूती येणार. कारण जसे तुकोबाराय होते त्यांचं जसं त्यांना पंचभूताचं शरीर होतं तसंच आपल्यालाही मिळालेलं आहे. आणि त्यांच्यानंतर असे कितीतरी महात्मा पुरुष होऊन गेले जे परमात्मरूप झाले, भगवतरूप झाले, साक्षात्कारी महात्मा पुरुष झाले. त्याचं कारण असं आहे ते तुकोबारायांच्या पावलावर पाऊल ठेवून वागले म्हणून त्यांनाही ती गोष्ट प्राप्त झाली.
आपण काय करतो, गाथा पारायण करतो, गाथा वाचतो, पण गाथ्यात सांगितलंय तसं वागत नाही, तसं वागत नाही. तुकोबारायांच्या गाथ्यात असं सांगितलेलं आहे का तुम्ही कथा कीर्तन करून पैसे गोळा करा, असं महाराजांनी सांगितलेलं नाही. महाराज म्हणतात कथा करून जर द्रव्य घेत असतील तर ते नरकाला जाण्याची वाट आहे. तुका म्हणे देते घेते ते नरकाशी जातात. अगोदर देणारे जातात. देणारे का जातात? कारण देणारेच बोलवतात ना. त्यांचं नाव महाराजांनी बरोबर घेतलेलं आहे, कारण ते काही स्वतः होऊन थोडंच येतात. ते तुमच्याकडे स्वतःहून येत नाही. अगोदर हे जे कार्यकर्ते लोक आहेत हे बोलवतात त्यांना. म्हणजे मग महाराजांचं काय चुकलं म्हणून त्यांचं नाव आधी घेतलं. तुका म्हणे देती आणि मग ते घेते. म्हणजे यांनी देऊ नये त्यांनी घेऊ नये. आणि जर केलं तर ते नरकाला जातं. हे त्याच्यापासून पाप निर्माण होतं. मग त्याचा अर्थ काही काही कीर्तनकारणे असा लावला, तुका म्हणे देती घेती ते नर काशी जाते, ते असं म्हणतात. म्हणजे त्या शब्दाचे भिन्न भिन्न अर्थ काढायचे, काही पण अर्थ लावायचे. बरं, एका जणाने मला सांगितलं, महाराज तुम्ही एवढं हे सांगता, मग आता पैशाशिवाय यांचं कसं चालायचं? म्हणजे याला काय चिंता त्यांच्या कुटुंबाची? पैशाशिवाय पुढे चाललं. पण माझं तर असं मत आहे की मागू नये बुवा, पण जेवढे दिले तेवढं घ्यायला पाहिजे. म्हणलं तुझं मत आहे, म्हणजे तुझं काय नाव आहे? म्हणलं माझं नाव भिकन. म्हणलं ते भिकन गाथा आहे. तर तुकाराम महाराजांचं गाथा नाही. तू जो बोलतो ना ते कोणत्या गाथ्यातलं आहे? भिकन गाथा. आणि त्याचं नाव भिकाजी आहे ना, तर ते भिकन गाथ्यातल्या गोष्टी करायच्या नाही. गाथ्यात आहे का जेवढं दिलं तेवढं घ्यायचं? गाथ्यात तसं काही नाही. तुला कळतं ना, ते तुकाराम महाराजाला कळत नव्हतं का? तुकाराम महाराजांनी त्याचे अनेक दोष सांगितलेले आहेत, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला जागृती केलेली आहे. आणि ते तसं आपण करत नाही म्हणून आपल्याला त्या गोष्टीची अनुभूती येत नाही. तुकोबाराय म्हणतात तुम्ही आपलं हे सगळं भार भगवंतावर समर्पित करा, परमात्मा तुमचा संसार चालवतो. तुका म्हणे घालू तयावरी वाहवा संसार देवा पाहिजे. परमात्म्याने अनेक संतांचे संसाराचे सुद्धा कामं केलेत. त्याचं कारण त्यांनी आपला संसार त्यांच्या चरणारविंदी समर्पित केल्यामुळं भगवंतांनी त्यांचे काम केले. आमच्या पण जीवनामध्ये अनेक असे अनुभव आहेत. आमचे वडील जे आदरणीय भक्तराज महाराज, त्यांच्या जीवनामध्ये आम्ही पदोपदी अनेक अनुभव बघितले की त्यांच्या संसारातले सुद्धा कामं भगवंतानं केली. कोणत्या ना कोणतं रूप धरून परमात्मा त्यांचे कामं करतात. ही जीवनातली अनुभूती आहे. जर आपण संतांनी सांगितल्याप्रमाणे जर वागलो नाही तर त्याचे परिणाम चांगले नाही. त्याचे परिणाम चांगले, कारण ते आपण मर्यादा भंग करतो आहे. जरी त्यांच्या शब्दावर आपण बोलत असलो तरी त्यांच्या मर्यादेप्रमाणे आपण वागत नाही. ही फार मोठी महत्त्वाची गोष्ट आहे. महाराज विठ्ठल विठ्ठल. अहो, संसार जरी असला तरी सगळ्याच्या मर्यादा आहेत महाराज. सासू आहे, सून आहे, सासरा आहे, ननंद आहे, दीर आहे, भाया आहे. प्रत्येकाची एक मर्यादा आहे. सगळ्याला एक मर्यादा ठेवलेल्या आहे. कोणाचं कसं आवर्तन पाहिजे, कोणी कसं बोललं पाहिजे. सूनबाई आहे तिनं किती बोलायला पाहिजे, सासू आहे तिनं कशा प्रकारे बोलायला पाहिजे, हे सगळ्या मर्यादा आहेत. आणि ज्या कुटुंबामध्ये एकमेकाच्या मर्यादा तोडल्या जातात त्या कुटुंबामध्ये भांडणं होतात, दुःख होतं. हा अनुभव आहे. मर्यादा भंग केली की त्याचा परिणाम वाईट. तसंच संतांनी ज्या मर्यादा घालून दिलेल्या आहेत त्याप्रमाणे जर आपण वर्तन केलं तर त्याची अनुभूती आपल्या जीवनामध्ये येते. येते नाही, येतेच. सकारात्मक गोष्ट आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तुकोबारांची ही अनुभूती आहे, अनुभव आहे की आम्ही परमात्मरूप झालो या भगवंताच्या भजनानं. अशा या अभंगाचा सारा अर्थ आहे. एकदा माऊलीचं भजन करू. ज्ञानेश्वर कोणाची एकादशी नाही ना, तरी न्यूनते पुरते
अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनवित्वसे प्रभू तुमचे निकेले हे धर्म कीर्तन सिद्धी गेले येथ माझे जीव उरले पायी कपवून विठ्ठल जय जय